29 डिसेंबर रोजी भांडूप बस स्थानकावर मोठा दुर्घटना झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी शहर मुंबईने काही दिवसांपूर्वी एक बातमी केली होती की इकडे जो पांढरा पट्टा आखण्यात आलेला आहे तो रिक्षावाल्यांसाठी आखण्यात आलेला होता। पण रिक्षावाल्यांचं आता म्हणणं आहे की जेव्हा ती पांढरी लाईन त्या ठिकाणी मारली गेली, काही नियम लागू करण्यात आले, त्यावेळी त्यांना विचारात घेण्यात आलेला नाही आणि त्यानंतर त्यांच्याकडून हे देखील सांगण्यात येत आहे की ज्यावेळी पहिली बस सुरू झाली त्यावेळी त्यांचा जो पहिला रिक्षा बस स्टॉप होता तो हा पोलीस चौकी जी आहे तिथपर्यंत होता। त्यानंतर जेव्हा बस सुरू झाल्या त्यानंतर त्यांना बसच्या अलीकडे म्हणजे या भागात नो एंट्री पॉइंट देण्यात आला आणि त्याच्यानंतर पुन्हा हा बस अपघात जो झाला त्यानंतर आता स्थानिकांकडून असेल किंवा प्रशासनाकडून असेल ही जी पांढरी लाईन आखण्यात आलेली आहे आणि या विरुद्ध आज त्यांनी आवाज उठवलेला आहे। आपल्यासोबत बरेच रिक्षा चालक आहेत, तर नेमकं काय आहे हा संपूर्ण प्रकार? आम्हाला हे जे पट्टा जो मारला आहे त्या पट्ट्याचा हे म्हणजे माहीतच नाही की हा प्रशासनाने मारला की कुठच्या अधिकाऱ्याने मारला किंवा पोलीस अधिकाऱ्याने मारला, हे आम्हाला त्या विचारामध्ये घेतलेलं नाही ऍक्च्युली आहे आणि हे माहीतच नाही। आणि ऍक्च्युली आमचं स्टँड जे आहे ते आमचं नो एंट्री आमचं पूर्वी 35 वर्षापासून जे स्टँड आहे ते इथे आहे, म्हणजे एक हे सोडून तर त्यांनी हे केलं आहे, हे चुकीचं केलं आहे आणि आम्हाला त्यापासून भरपूर त्रास होतो आहे। कारण त्या पट्ट्याच्या पुढे आम्ही गेलो तर आम्हाला 1500-1000 रुपये हा रिक्षावाल्यांना नाहक त्रास होतो आहे आणि तो त्रास आम्हाला टाळण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र रिक्षावाले झालेले आहोत। आज तुमचं जे आपले हे आहेत वाहतूक पोलीस त्यांच्याशी बातचीत देखील झालेली आहे, नेमकं काय बोलणं झालं तुमच्यावर? ट्रॅफिक पोलीसवाल्यांची बातचीत झाली, त्याप्रमाणे त्यांचे जे नियम आहेत ते आम्हाला सर्वांना सांगितले आणि ते रिक्षा चालकांना सर्वांना नियम आमच्या मान्य आहेत, त्यांचा आमचा काही विषय नाही आहे। फक्त आम्हाला जो 1500 रुपये नाहक त्रास होतो आहे, दंड होतो आहे, तो आम्हाला आमच्या हद्दीपर्यंत ते आम्हाला लागता कामा नये। जे त्याच्या पुढे जे काय जे होईल असेल किंवा रिक्षावाला जाईल तो त्रास त्यांना हे करायचं। आता तुमच्या मागण्या काय आहेत? आता आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमची जी नो एंट्री आहे, आमचं मेन स्टँड ते पण स्टँड जवळजवळ मला वाटतं केटी तापांच्या पासूनचं 1995 पासून मला वाटतं असेल आणि तेव्हापासून आम्ही रिक्षा स्टँड हे आमचं नो एंट्री आहे, आता आपण उभे आहोत तिथे आणि तिथपर्यंत आम्हाला जर दिलं तर आम्ही हे करू, मान्य करू। अडचणी येत आहेत तुम्हाला आता? अडचणी म्हणजे जर त्या पट्ट्याच्या पुढे गेलो, त्या पट्ट्याच्या जर आपण पुढे गेलो आम्ही आलो तर नाहक असा रिक्षावाल्याला 1500 रुपये फाईन बसतो आहे आणि तो 1500 रुपये रिक्षावाल्याला भरू शकत नाही फाईन आणि गाडी फिरवायला तिथे खूप त्रास होतो आहे। त्यामुळे पाठी पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे आणि ट्रॅफिकवाले आले की आम्ही रिक्षा पुढे घेऊन हे करतो, क्रॉस करायला बघतो, पण त्यावेळेला ट्रॅफिकवाले येतात आणि 1500 रुपये फाईन मारून जात आहेत आणि हा आम्हाला त्रास सहन होणार नाही आणि त्यासाठी आम्ही कदाचित या 2-3 दिवसामध्ये आंदोलन करण्याची पण तयारीमध्ये आहोत, सर्व एकत्र युनियन जमून। उपाय म्हणजे कसं आहे, पूर्वीच आमचं रिक्षा स्टँड आतमध्ये होतं, BSTचे येते। जेव्हा बस चालू झाली पहिल्यांदा 606 पहिल्यांदा चालू झाली त्याच्यानंतर आम्हाला काही केडी थापा भाई यांनी स्टँड इकडे आणून दिला आम्हाला आणि अजूनपर्यंत स्टँड तिथेच आहे। पण जे भाईंनी 35 वर्षापूर्वी नो एंट्रीचा बोर्ड लावलेला तो अजून इथेच आहे, पण आता जर आम्ही ह्या बोर्डाजवळ म्हणजे नो एंट्री जवळ आलो तरी आम्हाला फाईन मारतात। ह्याच्या पुढे जर म्हणजे इथे नो एंट्री आहे ना, ह्याच्या पुढे गेला तर वाहतूक शाखेने बिंदास कारवाई करावी, म्हणजे जेवढा फाईन आहे त्याला कायदेशीर फाईन मारावा। पण ह्याच्या अगोदर म्हणजे या अलीकडे आम्हाला 500 रुपये आम्ही दिवसाला कमवत नाही तर 1500 रुपये भरायचे कुठून? आणि शेअरिंग आणि मुळात आम्ही असं ठरवलं की शेअरिंग दुपारी 1 नंतर चालू करणार आणि एकच रिक्षा स्टँड आहे। आपण त्याविषयी जर सांगितलं तिकडे शेअरिंगचं रिक्षा स्टँड आहे तर त्या शेअरिंगचं रिक्षा स्टँड नाही येते, त्याविषयी तुमची तरी कोणी दिशाभूल केली तुमची। ओके, म्हणजे तुमचं नेमकं काय की दुपार नंतर शेअरिंग? हो, दुपार नंतर 1 नंतर शेअरिंग चालू आहे। नाही, आमच्या मागण्या एवढ्याच म्हणण्यात की आमची जेवढी हद्द आहे तिथपर्यंत आम्हाला येऊ द्या आणि लगेच आम्ही भाडं सोडून निघून जाणार आणि लाईन मध्ये प्रवासी घ्यायला आम्ही लाईन लावू इकडे। फक्त इकडे आमच्या जागेपर्यंत जरी आलो आम्ही सोडायला तरी आम्हाला त्यांनी फाईन नाही मारला पाहिजे। कुठेही बघायला गेला तर अगदी मुलुंड चेक नाकापासून मुलुंड ते अगदी सायनपर्यंत रिक्षा स्टँड हा पुढेच आहे आणि BST रिक्षाच्या मागे आहे। हे अगदी पूर्वी सर्व कुठेही गेलात तर तुम्ही तिथे पाहणी केलात तर ते असं तुम्हाला दिसेल। फक्त हे भांडूपमध्येच, फक्त भांडूप, हा बोलतोय बघा, भांडूपमध्येच फक्त रिक्षा स्टँडला जे बाहेर काढलं आहे ते बाहेरच काढलं आणि त्यांना मला वाटतं एलबीएस रोडपर्यंत पण नेण्याच्या तयारीमध्ये कोण असेल का मला माहित नाही, पण तयारीत आहेत आणि ते आम्ही खपवून घेणार नाही। त्यासाठी काहीतरी तयारी करून आम्ही आंदोलन करण्याच्या
मनस्थितीमध्ये आहोत आणि आम्हाला हा जो बीएसटीचा जो त्रास झाला तो आमच्या रिक्षावाल्यांमुळे झालेला आहे. तो बीएसटीच्या ड्रायव्हरमुळे असेल किंवा बसमुळे असेल तो झालेला त्रास आहे. तो रिक्षावाल्यांमुळे ते सर्व खापर रिक्षावाल्यांवरती फोडलं गेलेलं आहे. की जो आमचा पूर्वीपासून असलेला स्टँड तिथे आम्हाला हद्द द्यावी, ती हद्द आमची काढून अन्य ठिकाणी नेली आहे. तिथे पब्लिकला, वाहनांना, रिक्षावाल्यांना आणि तसेच पॅसेंजरला खूप त्रास होत आहे. एवढंच नाही तर इथं चाललेला भांडूप स्टेशनला चाललेला सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे BSTचा मनमानी कारभार. सर्वप्रथम BSTचा कोणताही चालक त्याच्या हद्दीमध्ये गाडी निसळ लावत नाही. वाकड्या तिकडे त्यांच्या गाड्या चालतात आणि रिक्षावाल्यानं थोडं काय आतमध्ये आलं 1500 रुपये चलन मारतात. हा मनमानी कारभार कोणासाठी आहे? सगळे नियम रिक्षावाल्यांसाठीच आहेत, मोटरसायकलसाठी आहेत, प्रायव्हेट गाड्यांसाठीच आहेत. आमच्या रिक्षावाल्याच्या समाजासाठी कोणताही लोकप्रतिनिधी येत नाही, कार्यकर्ता येत नाही. जो रस्त्यावर चालणारा लहान मुलगा 10 वर्षाचा आहे त्याची भाषा असते एकदम गलिच्छ. जर ती मी प्रसारमाध्यमामुळे वापरली तर माझं नाव खराब म्हणून ती वापरत नाही मी. आमची किंमत ह्या जगामध्ये शून्य आहे. माननीय एकनाथजी साहेबांनी आमच्यासाठी नवीन उपक्रम केलेत, त्या आमच्यापर्यंत येत आहेत, पोचत आहेत. पण आमची प्राण प्रतिष्ठा आहे कुठे? भांडूप स्टेशनला जिथं आमचं भूमिपुत्र म्हणून आम्हाला संबोधलं जातं, त्या भूमिपुत्रांनाच तुम्ही आज भूमीतनं बाहेर काढताय. अरे हे कोणतं तुमचं न्याय? अरे आम्ही आमची कळकळ सांगायची कोणाला, व्यथा सांगायची कोणाला? कुंभार साहेब, तर कुंभार साहेबाला सांगितलं मी की माझ्या गाडीत पॅसेंजर एक गेलं, की त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब माझं इकडे पेशंट आहे आणि त्यांना रामाबाईला घेऊन जायचं. तर ते उर्मटपणे बोलले की मी जो बोलेल तो कायदा आहे, की हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे, ऑन कॅमेरा रेकॉर्ड आहे. त्यांनी तुम्ही फक्त बोला की मी हे तुम्हाला ऑन कॅमेरा बी दाखवू शकतो की ते बोलले ती. आणि माझ्याकडून पब्लिक बी उठली की तुम्ही 1,500 का मारला आणि ते काय वाईट केलं का त्यांनी? तुमची हद्द तिकडे आहे का, तुमची हद्द इकडे आहे. पण त्यांना पेशंट आणायचे ना, पेशंटसाठी तो बोलत होता, मी बोलत होतो. आणि माझ्याकडून सगळी जण पब्लिक बी आली होती, तुम्ही का फाईन मारला 1,500? विनाकारण 1,500 का मारला? तिथे होतं, आतमध्ये होतं आणि म्हातारं माणूस होतं. त्यांना सांगितलं की स्टॉपला माझं 605च्या स्टॉपला माझं म्हातारा माणूस पेशंट आहे. आणि तीन साहेब येऊन गेले खाकी ड्रेसवाले, त्यांनी बी माझ्या जे म्हातारं चालत आलं ना त्यांना विचारलं आजीबाई तुम्हाला कुठं जायचे? त्यांनी बी सांगितलं की मला रमाबाई जायचे आणि लवकर कोणी येत नाही. पण मला एक फोन केला की मी जातो त्यांना घ्यायला, की त्यांनी मला फोन केला. मी व्यवस्थित त्यांना सांगितलं साहेबाला की साहेबांनी माझ्याबरोबर 1.5 तास उजत घातला. तर आता त्यांची मागणी एवढीच आहे की जर आम्हाला जी जागा आमच्या रिक्षा स्टँडसाठी ठरवून देण्यात आलेली आहे अधिकृतरित्या तीच आमच्यासाठी योग्य आहे आणि कुठेतरी हा 1500 रुपयांचा दंड आमच्यासाठी आकारला जातो आहे, तो आम्हाला नुकसान याने खूप होत आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर हे जे नियम आखण्यात आलेले आहे ते बंद करण्यात यावे आणि जो 1500 रुपयांचा दंड आकारला जातो आहे तो त्वरित बंद करण्यात यावा. आणि ह्या जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यांच्याकडून आंदोलन देखील छेडले जाईल असा इशारा देखील आता या युनियन कडून देण्यात आलेला आहे. आता पुढील या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या पूर्ण होतात का हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.